सामन्याच्या दृष्टिकोनातून लक्ष शुभेच्छा. शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. व्हेरी फर्स्ट बॉल गोलंदाजीसाठी मयूर. पहिला बॉल हवं तसं टायमिंग करू शकले नाही. बॅटचा संपर्क झाला नाही. पंचांचा नकार आलेला आहे. बॉल पायावरती जाऊन आदळतो. एक सिंगल लेग बायनं डाव सुरू झालेला आहे. बॅटिंग करत असताना जनमन कोरवलेचा स्ट्राईक देखील रोटेट. स्ट्रायकरेनला पिंकेश धुमाल सध्या पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळतील. मागच्या सामन्यामध्ये अनुपस्थित होते, परंतु या महत्वपूर्ण सामन्यात त्यांची देखील उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. बॉलिंग मार्कवरती पॉवर प्लेचं पहिलं षटक. गोलंदाज मयूर. बॅकफुटवर आले. डिफेन्सिव्ह स्ट्रोक. बॉटम हॅटचा अत्यंत सुंदर वापर. फक्त प्लेस करतायत, दिशा दिली आहे. इनफिल्डमध्ये मिडविकेटला जोपर्यंत बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक उपस्थित होतील तोपर्यंत मिळते ती एक सिंगल आणि या सिंगल धाव्याच्या सोबतीने धावसंख्या दाखल करते. एकूण अंकित झाली ती आतापर्यंत 2 धावा. 2 ऑन बोर्ड. पहिल्या 2 चेंडूवरती थोडा धीमा स्टार्ट. दोन्ही सलामीवीरांच्या माध्यमातून आपण बघत आहोत. फुल लेंथ चांगला वेग पाहायला मिळाला. जबरदस्त गती होती. अधिकची गती होती. लाईन रीड करता आली नाही. मिलिंद गोल्लेला अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न तो करत होता. तो पूर्णपणे फसलेला आपण बघत आहोत. धावसंख्या स्थिर. फ्रंटलाईन गोलंदाज मयूर याची पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात दमदार कामगिरी सध्या क्षेत्ररक्षण करत असताना स्वराज्य प्रतिष्ठान टेमगाव क्रिकेट संघाकरता डॉट बॉलची झालेली सांगता निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या स्थिर. अवघ्या 2 धावा सध्या स्कोरबोर्डवर. स्टील 3 टू गो. स्विंग अँड मिस. प्ले अँड मिस. वन मोर ब्युटिफुल डिलिव्हरी. हलकासा ओव्हरपिच बॉल. जसा टप्पा पडला तसा थोडा खाली राहिला. जो बाउन्स अपेक्षित होता स्टॅकर नेटवरती फलंदाज मिलिंद गोल्लेला तो बाउन्स या बॉलवरती मिळाला नाही. सुरुवात त्याची थोडीशी नाखुश निराशाजनक झालेली आहे. पहिला बॉल देखील विथ द बॅट कनेक्ट करू शकले नव्हते. लेग बायची सिंगल आली होती आणि त्यानंतर सध्या लागोपाठचे 2 निर्धाव चेंडू. स्ट्रगल मिलिंद यांचा सुरू आहे गोलंदाज मयूरच्या अगेन्स्ट. स्टील 2 टू गो. बॉल मागे चालला. बॅकअप आलेला फाईन लेगला. धाव हवी होती आणि ती धाव आता मिळेल देखील. एक सिंगल. स्कोर सिंगलच्या सोबतीने सध्या पुढे मार्गस होताना आपण बघत आहोत. आतापर्यंत अवघ्या 3 धावा दाफलकावरती. 3 ऑन बोर्ड. सलामीवीर पिंकेश धुमाल. चला वेळ जास्त घेताय. लक्ष सुद्धा थांबले. पॉज घेतला. ऑन साइडला पॉज आणि एक्झिक्यूट. बॉल पाठवलाय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. पिंकेश धुमालच्या बॅटमधून हा पारदर्शक परिपक्व फटका. परिणाम देखील चांगला येताना पाहायला मिळेल. 6 धावा. षटकार.
तिला पिंकेश धुमालनं षटकारानं पहिल्या षटकाची नुकताच सांगता त्यानं केलेली आहे. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर 9 ऑन बोर्ड, 9 धावा दाफलकावरती. बॉल हवाय मॅनेजमेंट कमिटी बॉल पाठवा लगेचच. बरोबर 5 मिनिटांचा वेळ पहिल्या षटकासाठी घेतलाय. 4 वाजून 4 मिनिटांनी पहिला चेंडू पडला होता. लक्ष सुद्धा दुसरं षटक सध्या सुरू होत आहे. गोलंदाजीसाठी पाहिलं तर धावा संख्या 9. दुसऱ्या षटकाला सुरुवात प्रारंभ गोलंदाजीसाठी आपण बघत आहोत. हर्षलला तिथपर्यंत बोललेला आवाज सगळा याच्यातून जातो. मात्र पंचांचा स्पष्ट नकार आलाय. इट इज फ्रॉम लेग बाईज. एक सिंगल धाव्याच्या सोबतीनं धावा संख्या पोहोचली. ते सध्या 10 या आकड्यावर 10 ऑन बोर्ड. टीम टेवगावचा तो ड्रेस कोड मध्ये नाही, त्याच काळाचं आयोजन समितीनं 2 धाव्याची पॅनल्टी आता डिक्लेअर केली होती स्वराज्य प्रतिष्ठान टेमगावला. ही देखील महत्वाची सूचना लक्षात घ्या. मिस टाइम फटका, झेलची संधी, बॅकवर्ड पॉइंटचा क्षेत्ररक्षक पोहोचला होता मात्र कॅच ड्रॉप. यष्टीरक्षक बॅकअपसाठी 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा कॉल आणि तो देखील यशस्वी पूर्ण झालेला आहे. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. मात्र त्याच्या विपरीत या बॉलवरती चित्र मैदानामध्ये आपण अनुभवलं, आपण उपभोगलं. 3 धावा, 3 धाव्याच्या सोबतीनं धावसंख्या दाफलकावरती एकूण अंकित झाले ती 13, 13 ऑन बोर्ड. ऑन साइडला दिशा दिली. स्क्वेअर लेग वरून चेंडू मागे चला. बॅकअप साठी क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या नजदीक उपस्थित आहेत. व्हेरी गुड फिल्डिंग. जोपर्यंत बाकी होईल तोपर्यंत मिळतात त्या धावा 2 आणि या 2 धाव्याच्या सोबतीनं धावसंख्या दाफलकावरती एकूण अंकित झाली ती आतापर्यंत 15, 15 ऑन बोर्ड. पाडून खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाचा खरा बॅकअप. तडम्याला देखील क्षेत्ररक्षक थोडेसे गडबडले, धडपडले, चाचपडले जरूर होते. तर ते शेवटी 1 धाव. याही चेंडूवरती स्कोर सिंगलच्या मदतीने पुढे मार्गस्थ होतोय. 16 धावा सध्या दाफलकावरती. स्टील 2 टू गो. कमी गतीने टाकलेला बॉल टॉपेज. झेलची संधी आणि यष्टीरक्षकानं पकडला झेल. फलंदाज बाद. पहिला धक्का बसतो मॅच मध्ये. टीम जनमान खोरवलेला माघारी परताना पाहायला मिळत आहेत सलामीवीर पिंकेश धुमाल. विकेटसाठी 16 धाव्याची पार्टनरशिप नुकताच गोलंदाज हर्षलनं ब्रेक केलेली आहे. या षटकात त्याची आतापर्यंत इकॉनॉमिकल कामगिरी आपण बघत आहोत. टोटल 7 धावा खर्च देत असताना एक महत्वपूर्ण धक्का त्यानं दिलाय तो जनमान कोरावळे क्रिकेट संघाला. 16 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. स्टील 1 टू गो. न्यू बॅटर हर्ष धुमाल पहिल्या सामन्याचा सामनावीर सध्या खेळण्यासाठी स्टॅकर एंडला. हा चेंडू पायात होता. ऑन साइडला दिशा दिले. सॉफ्ट हँडली खेळतात. बॉटम हॅटचा अत्यंत सुंदर वापर. शॉर्ट बॅकवर्ड स्कुलेगला बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक उपस्थित होतात. एक सिंगल. हर्ष धुमालचा इंडिव्हिज्युअल अकाउंट ओपन. षटकं 2 संपली. धावसंख्या दाफलकावरती 2 षटकांची अंती 17, 17 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. एक सूचना दोन्ही टीमने लक्षात घ्या. जी 2 धाब्याची पेनल्टी आम्ही डिक्लेअर केली आहे ती पहिलं सत्र जसं संपेल तशी ऍड करू जयनमान कोरावले क्रिकेट संघाच्या खात्यात.
स्पीडअप अपेक्षित राहील. पाहुण्या 9 युनिट बरोबर 2 षटक नियोजित 10 मिनिटांमध्ये तुम्ही टाकलेले आहेत. मात्र तिसऱ्या षटकासाठी देखील आपल्याला या डावाला पहिल्या सत्राला वेग द्यावा लागेल. गोलंदाजीसाठी यंगस्टर गणेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या सामन्यात हर्षलने स्पर्धेमध्ये 21 चेंडू 54 धाब्याची विस्फोटक खेळी साकारली होती. त्याच कारणास्तव या डावात जितक्या धावा जास्त बनवल्या जातील तितका जास्त चॅलेंज तगड असेल स्वराज्य प्रतिष्ठान टेमगाव क्रिकेट संघासमोर. पहिला बॉल अक्रॉस द लाईन ऑन साइडला दिशा दिली. मिडविकेटचा क्षेत्रक्षेत्र डीप मध्ये थोडा दूर एक सिंगल बनली. सेकंडचा कॉल आणि दुसऱ्या धाव्याच्या प्रयत्नात दोन्ही फलंदाज यशस्वी होताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या पाहिली तर ती 2च्या मदतीने सध्या पुढे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. याचबरोबर 19 धावा दाखल मिलिंदचा थोडा स्लो कॅमी आतापर्यंत या डावामध्ये राहिला. 7 बॉलमध्ये अवघ्या 4 धाब्याचं योगदान त्यानं दिलेले. स्ट्राईक रेटमध्ये त्याला इम्प्रूव्हमेंट करावी लागेल. तर पिंकेश यांचं 4 चेंडूत एका षटकाराशी 10चं योगदान आपण पाहिलंय. फुल लेंथ ड्राईव्ह केला समोर मिडॉनला. फिल्डर समोर झालं विणलं होतं आणि चुकवण्यास भाग पाडलं. फलंदाज माघारी परत आहेत. हर्ष धुमालची पारी संपुष्टात. दुसरा धक्का जनमान कोरावळे क्रिकेट संघाला. बिग विकेट डाऊन, बिग लॉस. खेळण्यासाठी स्ट्रायकर एंडला मिलिंद यांच्या सोबतीनं हर्ष धुमाल, पिंकेश धुमाल 2 भरवशाचे फलंदाज या डावामध्ये स्वस्तात माघारी परतलेत. मात्र आता जबाबदारी जिम्मेदारी क्रिकेटचा आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन मैदानामध्ये खेळ साकारावा लागेल बॅटर बालकृष्णला. वेग चांगला होता, गती जबरदस्त होती. नवीन फलंदाजासाठी आव्हान तगड आहे कारण बॉलिंग युनिट दमदार आहे. गोलंदाजीमध्ये दमखम आहे स्वराज्य प्रतिष्ठान टेमगावच्या आणि तो सध्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला देखील मिळतोय. डॉट बॉल न पुन्हा एकदा कमबॅक. जसं विकेट मिळाला गोलंदाज गणेशचा कॉन्फिडन्स दुणावलेला आपण बघत आहोत. आत्मविश्वासामध्ये त्याच्या वाढ झालेली आणि त्याच कॉन्फिडन्सनं सध्या जबरदस्त वेगवान गोलंदाजी त्याची सुरू आहे. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. फुल लेंथ बॉलला हवा तसा बाउन्स मिळाला नाही. लागोपाठचा दुसरा डॉट चेंडू आपण बघत आहोत. एसट्यांची समांतर उंची या चेंडूची आपण पाहिली. सबमरीन डिलिव्हरी इन फ्रंट ऑफ स्टंप. शूटर बॉल पाठीमागे एसटी रक्षकाचा बॅकअप येताना दिसेल. स्कोर सध्या स्थिर. हा प्रकार टू एंड बॅटची आणि पाठीमागे एसटी रक्षकानं एका हाताने जेल संपादित केलाय. वेल कॉट. फलंदाज बाद. आणखीन एक धक्का बसतोय टीम जनमान कोरावले क्रिकेट संघाला. फलंदाज माघारी परत आहेत. धक्का तिसरा. बॅकफुटवर आले. डिफेन्सिव्ह स्ट्रोक दिशा दिली. लेट कट बॅकवर्ड पॉइंटच्या मधून काढल्या. थर्डमॅनचा फिल्डर पाठमोऱ्या परिस्थितीत. लास्ट मोमेंटला जोपर्यंत बॅकअप येईल नॉस्ट्रा करेंडला थ्रू येईल तोपर्यंत प्राप्त होत आहेत त्या 2 धावा. तिसऱ्या षटकाची सांगता. एंड ऑफ ओव्हर नंबर 3. 7.00 धाब्याच्या धावगतीनं अवघ्या 21 धावा दाफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. ऑलरेडी आज ग्रुप बी मधून 2 सामने जिंकून क्वार्टर फायनल मध्ये दाखल झालेला आहे संघ बरडपाडा 11 बरडपाडा. आणि त्यांच्या अगेन्स्ट कुठला संघ नेक्स्ट मॅच इन ऍक्शन असेल त्यासाठी हे बॅटल सध्या मैदानावरती सुरू आहे. स्पीडअप अपेक्षित आहे. लक्ष सुद्धा पवन या 9 युनिट
थोडी घाई करा. बरोबर 15 मिनिटांमध्ये 3 षटकं तुम्ही टाकलेली आहेत. 4 वाजून 4 मिनिटांनी पहिला बॉल पडला होता. मात्र अंतिम षटकासाठी देखील आपलं सहकार्य अपेक्षित आहे. अंतिम षटक गोलंदाजीसाठी पाहिलं तर महेशची नियुक्ती आता करण्यात आलेली आहे. गोलंदाज स्ट्रायकर सलामीवीर संघनायक मिलिंद आणि त्याची सोबत देतोय नॉस्ट्राकर राजन. जबाबदारी पूर्णपणे मिलिंदवरती असेल. 3 षटकांमध्ये तो चांगला सेट झालाय. त्याची आयलाईन देखील सेट झालेली आहे. मात्र अंतिम षटकात आता त्याची आक्रमक भूमिका कितपर्यंत तो स्पष्ट करेल यावरती या सामन्याचं सर्व काही भवितव्य अवलंबून असेल. पहिला बॉल शफल झाले. ऑन साइडला दिशा देतात. कोल्लेवरून बॅकअपसाठी फिल्डर उपस्थित. सेकंडचा कॉल. शॉट पॉइंट लेगला क्षेत्ररक्षक कमालीचा झेल. वार पे पलटवार. पहिल्या चेंडूवरती चौकार. तदनंतर मात्र हर्षलची विकेट. हर्षल बॅक टू द पवेलियन. विकेटची प्राप्ती झाली. हर्षलला तंबूच्या अष्टाला भरतला चौकार मारला होता पहिल्या चेंडूवरती. पॉवर प्लेचं मांडलेले षटक आणि त्या अनुषंगाने इथे मात्र तशावरती आक्रमण चढवण्याचा प्रयत्न केला जातोय. हो, नवीन बॅटर मध्ये आतमध्ये आपण पाहिलं तर मयूर सज्ज झाला. एक धाव कंप्लीट झाले. एकाच धावावरती समाधान मानलं जात आहे. कुठल्या पद्धतीची रिस्क घेतली जात नाही. परंतु रिस्क घेतो इश्के. इथे मात्र लगेच सामना जिंकायचा असेल तर रिस्क घ्यावी लागेल. एक धावफलकावरती पाहायला मिळेल. 5 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 36 लक्ष त्याचा पाठलाग करतोय मैदानाच्या आतमध्ये टेमगाव संघ. क्या बात आहे. चांगलं बॅटल पाहायला मिळतोय. हो, पुनश्च चांगला फटका पाहायला मिळतोय. इनफिल्डला भेदून चेंडू जाईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमारेषा पार. दर्जेदार चौकार.
कार येतोय कमालीची फटकेबाजी सुरू आहे. दोन क्षेत्ररक्षक आपण पाहिजे तर काऊ कॉर्नरच्या दिशेने आणि एक लॉंग ऑनला तैनात त्या अनुषंगाने अगदी लॉंग ऑफ खाली आहे आणि त्या अनुषंगाने फटकेबाजी सुरू आहे. हो इथे मात्र धोक्याची घंटा वाजेल का पाहावं लागेल. यास फलंदाज सेफ असेल. नॉन स्ट्राईक एंडला पॉपिंग क्रीज मध्ये अतिशय वेगाने पोहोचले. डायरेक्ट हिट जर लागला असता धोक्याची घंटी वाजली असती परंतु इथे मात्र अतिशय वेगानं एक धाव फलकावरती जोडली. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहिलं. या बाद आहे ट्रेन क्रिकचं देखील मी कौतुक करेन. दूध का दूध पाणी का पाणी लगेच आपल्या स्क्रीनवरती ऍक्शन रिप्ले देखील त्यांनी दाखवला आणि इथे मात्र नक्कीच आपण पाहू शकता मॅच देखील तितकीच गरम आहे. संध्याकाळचं सत्र आहे परंतु मॅचचं वातावरण गरम आहे. हो पुण्याचा चांगला फटका क्या बात आहे क्रिकेटचा क्लास. दोन क्षेत्ररक्षक पाठलाग करतील त्यांना भेदून चेंडू फरार होतोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं दणदणीत कणकणीत चौकार. खेळ इथून मात्र समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 34 धावा आणि अजूनही जिंकण्यासाठी आता मात्र 22 धाब्यांची आवश्यकता असेल. 16 चेंडू शिल्लक असतील या गोष्टीची नोंद घ्या कारण की 2 चेंडूंची पॅनल्टी लागली होती. चला जास्त वेळ घेऊ नका आपल्यासाठी देखील टाइम सेट केला गेला या गोष्टीची नोंद घ्या. पहिले षटक जरूर 5 मिनिटांमध्ये संपन्न झालाय. 4:30 ला मॅचला सुरुवात झाली 4:35 झाले या गोष्टीची नोंद घ्या. उर्वरित 15 मिनिटांमध्ये आपणास उर्वरित 16 चेंडू फेकावे लागतील या गोष्टीची देखील नोंद करून घ्यायची आणि पुढील मॅच साठी सज्ज राहायचा. सुरुवातीच्या 2 मॅचेस जिंकल्या होत्या त्या जोरावरती ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत. बरडपाडा संघाला चांगला खेळ त्यांनी देखील अशा एकंदरीत दिवसामध्ये साकार केला. आपण देखील सज्ज राहा. पॅनल्टीला येथून मात्र सुरुवात झाली खऱ्या अर्थाने अशा दिवसापासून संध्याकाळच्या सत्रापासून आणि उद्या देखील अशा पद्धतीच्या पॅनल्टी आयोजक आता स्वतःहून देतील यात मात्र शंका नाही आहे कारण की आयोजकांनी देखील बराच वेळ दिला होता संधी दिल्या होत्या परंतु नंतर मात्र आक्षेप आला आयोजकांवरती आणि त्यानंतर पॅनल्टीला सुरुवात झाली आणि पॅनल्टी म्हटली की नियमावली आपोआप चालू होते कुठल्याही स्पर्धेला. त्या अनुषंगाने आयोजकांचं देखील कौतुक करेन. जवळ मागच्या दिशेनं दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती मिलिंदला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झाला. हो सेन्सिबल क्रिकेट चांगला चेंडू होता त्याला सन्मान दिला जंटलमॅन पुश केला. डॉट चेंडूची होते समाप्ती. 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अजूनही जिंकण्यासाठी धावा बनवायच्या त्या म्हणजे 22 धावा. चेंडू शिल्लक असेल इथून मात्र 15 कारण की 2 चेंडू कमी असतील. हो पुण्याच्या इथे मात्र चांगला चेंडू पिच केला होता. अपील देखील झाली होती परंतु ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू पिच होते असं पंच दाखवताना लेग बायच्या स्वरूपाने एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. कमालीची गोलंदाजी सुरू आहे दुसऱ्या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये जरूर 14 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये मिलिंद कमबॅक करून देतोय आपल्या संघाला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अशीच इकॉनॉमिक गोलंदाजी करावी लागेल. ओहो इथे मात्र दांडी गोल क्या बात आहे कमालीची गोलंदाजी. स्विच हिट खेळण्याचा मनसुबा आखला तो असफल ठरला. मयूर होतोय बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये गणेशला आपण पाहतोय 4थ्या क्रमांकावरती सज्ज झालाय. जयनुमान कोरावळे संघ आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी आता मात्र या दुसऱ्या षटकामध्ये मिलिंदच्या माध्यमातून. मॅचला सुरुवात झाली होती आणि विचार केला तर 4:38 झालेत. 2 मिनिटांमध्ये आपल्याला हे षटक कंप्लीट करावं लागेल या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. हो आडव्या बॅट डाऊन साइडला खेळण्याचा प्रयत्न झालाय. डीप मधून क्षेत्ररक्षक येत आहेत.
एकच धाव घेतली जाते. बॅकअप चांगला आणि एकच धाव मिळेल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते या षटकामध्ये. ज्या धावा येत होत्या सुरुवातीच्या षटकामध्ये त्या धावांवरती ब्रेक लावण्याचं कार्य केलं जात आहे. मिलिंदच्या माध्यमातून अंतिम 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे षटकातील. धावसंख्या धावफलकावरती 16. अजूनही विजयासाठी 20 धाब्यांची आवश्यकता. हो इथे मात्र सरळ बॅटने खेळून काढला अगदी स्क्रीनच्या समोर. क्षेत्ररक्षक जीवाच्या हक्कांतनं चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करत होते, परंतु क्रिकेटमधील सर्वात सुरक्षित फटका पाहायला मिळाला. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनला भेदून चेंडू फरार होतोय सीमारेषा पार. आणखी एक दर्जेदार चौकार. आता मात्र 20 या आकड्यावरती अजूनही 16 धाब्यांची आवश्यकता. हो बागपुला जाऊन स्लाइस केलाय क्षेत्ररक्षक आहे तो. इथे मात्र चुकीचा थ्रो. धाव घेत नाहीयेत ही तर चुकी म्हणेल मी तर दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून, कारण की धाव घेण्याचा प्रयत्न करत नाही. अंतिम चेंडूवरती आले एकच धाव आणि धावसंख्या 21 वरती. आता मात्र जिंकण्यासाठी अजूनही 15 धाब्यांची आवश्यकता. चेंडू शिल्लक असतील 10 एसडीचे. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज पिंकेशला आपण पाहतोय. पिंकेश सज्ज होते गोलंदाजी ट्रॅकवरती. 21 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी अजूनही 15 धाब्यांची आवश्यकता. तर जास्तीचा वेळ घेऊ नका प्लीज, सहकार्य करा. गोलंदाज तयार ऑन द मार्क. हो इथे मात्र मेने हेलिकॉप्टर उडवलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल येतात. कमालीचा असेल विकेटची प्राप्ती. पहिल्या चेंडूवरती पंकेशने विकेट कॅरी केलाय आणि फलंदाज पवन होतोय बाद. बॅक टू द पवेलियन. शेल डिबला आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी मात्र नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये दाखल होईल. भूषणला आपण पाहणार आहोत. भूषण कहीं पे निगाह कहीं पे निशाणा. आतमध्ये चेंडू फेकलाय आणि यस 1/4 ओव्हरचा इशारा जरूर पंचांच्या माध्यमातून दिला जाईल. यस नाही आहे, काही हरकत नाही आहे. हा डॉट चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला जातोय. हो कहीं पे निगाह कहीं पे निशाणा. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट. या निर्धाव धावा येथे मात्र नक्कीच थोड्याशा मागण्या ठरतील, यात मात्र शंका नाही आहे. पिंकेश देखील चांगली गोलंदाजी करतो. आतापर्यंत 3 चेंडू फेकले, 1 विकेट्स आणि तदनंतर 2 डॉट. परंतु शेवटच्या षटकामध्ये 4च चेंडू असतील, या गोष्टीची नोंद घेणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार पुनश्चा 21 धावा धावफलकावरती. हो आता मात्र ऑफस्टिकच्या अगदी बाहेर पंचांचा वाईटचा इशारा. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल 22 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी अजूनही 14 धाब्यांची आवश्यकता असेल. 14 धाब्यांची आवश्यकता. गोलंदाज तयार.
हो पुनश्च इथे मात्र जातोय. 3 चेंडू आतापर्यंत डॉट खेळलेत भूषणने. हो पुनश्च इथे मात्र हा डॉट चेंडू. कमालीची गोलंदाजी. सामन्यामध्ये आता मात्र वर्चस्व निर्माण होतोय. हे 4 चेंडू निर्णायक होते. कमालीची गोलंदाजी. अंतिम चेंडू अजूनही शिल्लक आहे. 4 चेंडू डॉट आणि एका चेंडूवरती विकेट्स आणि एक वाईड आली होती अतिरिक्तच्या स्वरूपाने. मिस्टामिक स्ट्रोक इथे मात्र बराच वेळ चेंडू हवेत आहे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट आणि अशा पद्धतीनं 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 24 आणि आता मात्र जिंकण्यासाठी 12 धाब्यांची आवश्यकता आणि 12 धावा या अवघ्या 4 चेंडू मध्ये बनवाव्या लागतील. या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. 4 चेंडू जिंकण्यासाठी 12 धाब्यांची आवश्यकता. यस डीजे. या 4 चेंडू जिंकण्यासाठी 12 धाब्यांची आवश्यकता असेल आणि स्ट्राईक एंडला ॲज अ बॅटर आता मात्र गणेशला आपण पाहणार आहोत. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज दाजीला आपण पाहणार आहोत. 4 मध्ये बनवायच्यात 12 कारण की इथे मात्र 2 चेंडू कमी असतील. 4 चेंडू डॉट झाले मागच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर त्या अनुषंगाने त्या 4 चेंडूची कुठेतरी कमतरता आपल्याला पाहायला मिळेल. आणि आता मात्र हे शेवटचे अंतिम 4 चेंडू आहेत. 4 चेंडूवरती एक एक धाव जरी आली असती तरी सुद्धा इथे मात्र समीकरण वेगळं असतं. परंतु आता मात्र शेवटच्या कुशल मुवमेंटला सामना आलाय. 4 मध्ये बनवायच्यात 12. स्ट्राईक केला ॲज अ बॅटर गणेश. गोलंदाजी ट्रॅकवरती दाजी. हो अपील देखील झाले परंतु धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. हा चेंडू देखील डॉट बॉल. अंतिम 2 षटकामध्ये इथे मात्र पूर्णपणे कमबॅक केलाय जय हनुमान कोरावळे संघानं. कारण की 5 चेंडू आतापर्यंत एकंदरीत डॉट पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी. अंतिम 3 चेंडू आणि 3 मध्ये बनवायच्यात 12. 2 षटकार मारावे लागतील. गोलंदाज तयार. पुनश्च अगेन्स्ट दी गणेश दाजी. ओ स्लॉट मध्ये चेंडू आहे आणि उंची गाठले परंतु क्षेत्ररक्षकाची कमाल पाहायला मिळते. क्या बात आहे. धावा जरूर वाचवल्यात आपल्या संघासाठी. हा जर षटकार असता तर सामन्याचं चित्र वेगळं असतं. परंतु इथे मात्र या 2 धावा धावफलकावरती. आता मात्र अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 2 मध्ये बनवायच्यात 10 धावा. पॅनल्टीच्या 2 धावा देखील मिळाल्या होत्या. त्याच्यानंतर 2 चेंडू देखील कमी होते आणि त्याचाच कुठेतरी इफेक्ट या मॅच वरती. आडव्या बॅटने ऑन साइडला देखना स्ट्रोक पाहायला मिळतो. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि यस दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज होतोय बाद.
आणि इथे मात्र आता मात्र अंतिम चेंडू फेकला जाईल मध्यच्या आतमध्ये. कोण आलाय नवीन बॅटर मध्यच्या आतमध्ये. इथे मात्र फुलटॉस चेंडू आहे. डाऊन दिवस क्षेत्ररक्षक कमालीचा झेल आणि सामना जिंकलाय जय नुमान कोरावळे संघाने. आपण लगेचच टॉस साठी या कॅप्टन, आपण टॉस साठी या प्लीज. बराडपाडा संघाचे संघनायक सज्ज असतील. त्यांच्या अगेन्स्ट जय हनुमान कोरावळे संघ अशी पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. टॉस साठी लगेचच या. गोलंदाज